सो नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्नेहल डायरीज. आणि आजचा आपला विषय आहे, जसं की मी थंबनेलवरती दाखवलं, की मी आज माझ्या पूर्ण लाईफमधली जी फर्स्ट टाइम पुरणपोळी बनवण्याचं स्पेशल कारण काय आहे, तर आज आहे शमिकचा बर्थडे आणि त्याच्या बर्थडे निमित्ताने मी त्याला माझ्या हाताने, स्वतःच्या हाताने बनवलेली पुरणपोळी खाऊ घालणार आहे. सो लेट्स चेक कशी बनतीये पुरणपोळी. सगळ्यात आधी तर मी माझं आवरून घेते आणि आफ्टर दॅट मी एखाद्या सुगरण बायकोसारखी अशी मस्त साडी वगैरे नेसून त्याच्यासाठी पुरणपोळी बनवणार आहे. सो येस, लेट्स चेक कशी बनतीये पुरणपोळी, बनतीये की बिघडतीये. सो आपण करणार आहोत व्हिडिओला स्टार्ट. आणि आजचा आपला टास्क आहे पुरण बनवायचा. माझ्या पूर्ण लाईफ मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, मी फर्स्ट टाइमच पुरण बनवतीये. सो येस, बनवूयात. पण आपल्याला त्याच्यासाठी गायडन्स पण इम्पॉर्टंट असतो, त्यामुळे मी आईचा आणि माझ्या सासूबाईंचा सुद्धा गायडन्स घेतलेला आहे. त्यांनी सुद्धा मला एकदा शिकवली होती पुरणपोळी. सो मी त्या काही टिप्स आणि आपल्या सरिताताईंच्या काही टिप्स यूज करून आपण पुरणपोळी एकदम मस्त अशी टमटम फुगणारी पुरणपोळी बनवणार आहोत. आणि लेट्स चेक कशी बनतीये. फर्स्ट टाइमच आहे माझा, सो बघूयात कशी बनतो. येस, फायनली आपण किचन मध्ये आलेलो आहोत आता. आणि मेन पुरणाच्या रेसिपीसाठी जे महत्वाचे असते चण्याची डाळ, ती चण्याची डाळ मी या ठिकाणी घेतली आहे. आणि मेन हे आहे की मला असं माझ्या आईनी, माझ्या सासूबाईंनी असं एक टिप दिलेली आहे की आपल्याला ज्यावेळेला पुरणाची पोळी करायची असते त्यावेळेला पीठ जे असतं ते 3 ते 4 तास आधीपासून भिजवून ठेवायचं असतं. सो मी अंघोळ झाल्याबरोबर पीठ हे भिजवून ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. हे याचा पण रोल तितकाच इम्पॉर्टंट असतो. सो मी काहीही स्किप करणार नाहीये, माझ्या पोळी अजिबात खराब व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे चला तर मग आता आपण आपल्या मेन पुरणाला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. जवळपास मी या 3 वाट्या जी आहे ना, ती ही डाळ याच्यामध्ये शिजायला टाकणार आहे. असं म्हणतात शिजायला खूप जास्त वेळ लागतो या डाळीला, म्हणजे रेग्युलर पेक्षा जरा जास्त चिट्ट्या कराव्या लागतात. सो लेट्स चेक, बघूयात. या ठिकाणी आता मी 3 कप अशी डाळ घेतली आहे. एवढी ठीक आहे. 2.5 वाट्या डाळ घेतली मी या ठिकाणी. ठीक आहे. तर आता ही डाळ जी आहे ती आपण स्वच्छपणे धुवून घेणार आहोत. आता डाळ आपली धुवून झालेली आहे आणि आपण आता हे कुकर मध्ये लावून देणार आहोत. येस. सो आता आपली डाळ शिजतीये तिच्या पद्धतीने. तिला व्यवस्थित आपण शिजू देऊया. चांगल्या 7-8 शिट्ट्या आपल्या तिच्या करून घेऊया. आणि आपण आता नेक्स्ट प्रोसेस चालू करूयात की गुळ चिरण्याची. तर मी गुळाचीच पुरणपोळी आज करणार आहे, जशी की मला सरिता ताईंनी सांगितले त्या टाईप मध्येच मी जात आहे. गुळाच्या आतमध्ये पण मुंग्या कशा काय गेल्या? थोडासा हार्ड राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की तो मेल्ट होतो ना नंतर. सो कढईमध्ये टाकल्यानंतर तो ऑटोमॅटिकली मेल्ट होऊन जाईल. सो माझ्याकडे एक इलायची आहे आणि हे जायफळ आहे. जायफळ जे आहे ते आम्ही गोकर्णला गेलो होतो, गोकर्णवरनं आम्ही हे जायफळ आणलं आहे. गोकर्णला जे असतात ते खडे मसाले खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उगतात आणि त्या ठिकाणाहूनच सगळीकडे जातात असं म्हणतात. सो हे जायफळ आम्ही तिकडनं आणलेलं आहे. सो आता मी इलायचीची जी पावडर आहे ती करून घेते आधी, आणि नंतर मग आपली तोपर्यंत डाळ पण शिजते. आता तिच्या 6 शिट्ट्या झाल्यात, अजून 2 शिट्ट्या झाल्या की मग आपण ती डाळ काढूया. आता इथे मी कुकरच्या 8 म्हणता जवळपास 9 शिट्ट्या या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत. आता ही 10वी शिट्टी झाली आहे की कुठली रिस्कच घ्यायची नाही मला की डाळ शिजली नाहीये म्हणून. सो येस, आता आपण गॅस बंद करते मी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी सगळी तयारी मी व्यवस्थित केली आहे. या ठिकाणी इलायची पावडर आहे, या ठिकाणी गुळ आहे आणि जायफळ सुद्धा या ठिकाणी ठेवलंय. फायनली लास्ट पार्ट जो आहे तो आता मी माझा स्टार्ट करणार आहे. सो पुरण करण्याचा पहिला टप्पा तर आपण पार केलेला आहे, बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये जी डाळ होती ती पूर्णपणे कुकरमध्येच व्यवस्थित शिजलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, कुकरमध्येच ती डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आणि येस, आता आपण त्या डाळीला पूर्णपणे आपल्या जी पुरण बारीक करायची चाळणी असते त्या चाळणीने आधी बारीक करून घेऊया. आणि आफ्टर दॅट आपण पुरणाला चटका देऊया. सो ही आहे ती चाळणी ज्याच्यामध्ये मी पुरणाला मॅश करणार आहे. सो येस, चला चालू करूया. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पुरण जे होतं ते आपलं मॅश करून घेतलेलं आहे. आणि इथे थोडासा जो आपला मॅश करायच्या आधीचा जो पार्ट होता तो ठेवलाय. म्हटलं याची मी आमटी करेल. ओके. सो आता हे मी गॅसवर ठेवणार आहे असं. आता हा जो गूळ वगैरे मी इथं सगळी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे, तर गॅस लावून आपण या पुरणाला पूर्ण चटका देऊन घेऊया.
आणि चटका द्यायला जरा जास्त वेळ लागतो. आता हे पुरण पातळ नाही झालं म्हणजे मिळवलं. सो एवढी प्रोसेस जर माझी सक्सेसफुली डन झाली तर माझं पुरण एकदम सक्सेसफुली रन होणार आहे. फक्त आता पातळ नाही झालं पाहिजे माझं पुरण. सो इथे आता मी पुरणाला चटका देतेय आणि याच्या पूर्णपणे रूपावरून तर मला वाटत नाहीये की खराब होईल काय पुरणामध्ये म्हणून. सो येस, आता बघूयात कसं होतंय ते. सो या पद्धतीने माझं पुरण सक्सेसफुली डन झालेलं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पातळ झालेलं नाहीये. जसं आपल्याला पुरणपोळी करताना असतं पुरण ना, त्या टाईपमध्येच हे पुरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आय डोंट नो आता याची पोळी कशी होणार आहे. तर पोळी झाल्याच्या नंतर तर मग मी जिंकले. आय एम दी विनर. मला जमली पुरणपोळी म्हणजे. ठीक आहे, चला आपण आता पोळी बनवून बघूया. सो आता मी पोळ्या बनवायला घेतल्यात आणि ज्या वेळेला आपण उंडा घेत असतो पोळीचा, आता मी पोळी बनवली होती पुरणाची, पण पूर्ण आज फर्स्ट टाइम बनवतीये. मी काय केलं होतं, ज्या वेळेला फर्स्ट टाइम पुरणाची पोळी बनवायला घेतली होती, आईंनी पुरण बनवलं होतं आणि मी पोळी बनवत होते. तर मी एवढा मोठा जो आपण नॉर्मल जी पोळी बनवतो तेव्हा कसं आपण उंडा घेतो त्या टाईपमध्येच मी उंडा घेतला आणि त्याच्यामध्ये ते एवढं असं पुरण घातलं. तर मला पराठे बनवता येतात, सो त्यामुळे मला सेट करता येतं पोळीच्या आतमध्ये कोणतं पण जर सारण असेल तर. सो मी ते घेतलं आणि ती पोळपाटावर पण बसत नव्हती, एवढी ती मोठी पोळी झाली होती. आणि मग तेव्हापासून आईंनी शिकवलंय मला की छोटासा उंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग पुरण भरायचं, म्हणजे मग आपली पोळी जी आहे ती एकदम छोटी होते. वरून आपला उंडा तयार आहे, आपण बनवूया पोळी आणि आमच्या आहूंना वाढूयात. आज हे गाणं म्हणलं, पुरणाच्या पोळीचं जेवण वाढील तुला, तू लगीन करशील का. लग्न तर झालंय, तू फिरायला घेऊन जाशील का असं म्हणावं लागेल. पोळी सुद्धा व्यवस्थित आली आहे, कुठे फुटलेली नाहीये पोळी. बघू शकता पुरणाची पोळी. सो या टाईपमध्ये माझी पोळी रेडी आहे. ओके, छान अशी पोळी भाजती पण आहे आणि थोडी थोडी फुगती आहे, लगेच नाही फुगणार आहे ती. सो इकडे पण मी पोळ्या बनवल्यात आणि ही पण पोळी आता रेडी होती आहे. कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही झाला मला पोळ्या बनवताना सुद्धा. पुरण कारण खूप सुंदर बनलं होतं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने माझा हा फर्स्ट टाइम पुरण बनवण्याचा जो प्रवास होता तो मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेला. मला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा आणि आत्तापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.